काकू, काय ग? काकू सांडगे आहेत का? हो आहेत की. आज काय परीबाईंची डिमांड वाटतं. परिबाई रुसल्यात ना, म्हणून तिच्या आवडीचा स्वयंपाक करते. ते बघ तिथे आहेत. हा, हा. तुम्हाला तर माहिती आहे ना काकू, तिची आधीमध्ये अशी नाटकं सुरू असतात. बघ, तुझं म्हणजे हे असंच असतं. एखाद्याला जीव लावलास की मग मागे पुढे बघत नाहीस आणि एखाद्याला दोषी मानलंस की संधीही देत नाहीस. काकू प्लीज. बरं चल, मी येते तुझ्या बरोबर. माझं नक्की ऐकेल ती. शहाणी आहे हो आमची परी. नको काकू, सांडगेची भाजी काम कर आणि तिचा रुसवा गेला की तुम्हाला कळेलच. नक्की जाईल ना? हो म्हणजे घमघमाट सुटला ना भाजीचा की येईल तुमच्याकडे धावत आणि सांगेल आज काय खाल्लं ते. बरं, हो ये. मला सगळं कळतं. मी तुला यश बरोबर बोलू नाही दिलं ना, म्हणून तू माझ्यावर चिडली. मी पण तुझी आई आहे. मला तुझे सगळे वीक पॉइंट्स माहिती आहे. पाहते अजून किती वेळ माझ्याशी बोलत नाही असते. आता पुढचं सगळं काम हा घमघमाट करेल. आता ती मला म्हणेल, आई तू इतकं छान माझ्या आवडीचं बनवणार होतीस का, मला आधी का नाही सांगितलं? जर तू मला आधी सांगितलं असतं तर मी तुझ्यावर रागवलेच नसते. अजून आली का नाही? एव्हाने तिला यायला हवं होतं. तिला स्वयंपाकाचा घमघमाट नसेल आला का? एवढं असं काय बे नसलं हिचं. येईल ती. ती आली ना त्यातच गप्पत आहे. परी, बाळा चल ना जेवायला. परी सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय, चल ना जेवायला बाळा. मी तुला सांगितलं ना मला भूक नाहीये. तू मगाशी सांगितलं होतं तुला भूक नाहीये, पण आता तर भूक आहे ना. मला आताही भूक नाहीये. ठीक आहे, तुला भूक नसेल ना तर मीही तुला आग्रह नाही करणार. नको जेवूस. हॅलो ओजसची आई. हा मी परीची आई बोलतेय. ओजस जेवला का? नाही जेवलाय ना. हा अहो काय झालंय ना, मी ना आज सगळं परीच्या आवडीचं जेवण बनवलंय.
पण परीला भूकच नाहीये, त्यामुळे तिला जेवायचं नाहीये. मग सगळं अन्न वाया जाईल ना. तर ओजस जेवेल ना, मी त्याच्यासाठी घेऊन येते. हा हा ठीक आहे, आले मी. हो. हे बघ, तुला लास्ट वेळेला विचारते, तुला भूक आहे ना, जेवायचंय का ओजसला जाऊन देऊन येऊ? एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये. आज परीला स्वतः आई भरवे. ये. आणि तुला माहितीये परी, ज्यावेळी आपण कोणाला रागवतो, चिडचिड करतो ना, त्यावेळी आपल्याला जास्त भूक लागते. मला अजूनही भूक लागलेली नाहीये. मी तुझी आवडती भाजी केली, सांडग्याची. हे घे. हा हे काय चाललंय? आई तर खायला मिळतं ना, म्हणून हे तुला मस्ती सुचली. 1000 वेळा तुला सांगितलं असं अन्नाचा अपमान करायचा नाही. आणि काय मला कळत नाहीये का की यशला फोन करायला नाही सांगितलं म्हणून तू हे सगळं करतेय? तुला एक नाही 1000 वेळा सांगितलं, यशला फोन करायचा नाही. आता तो तुझा मित्र नाही, तो वाईट माणूस आहे. आणि वाईट माणूस कोणाचेही फ्रेंड नसतात, त्यामुळे त्याला फोन करायचा नाही. मी हे सारखं सारखं नाही सांगणार आहे. आणि आता तुला नसेल जेवायचं तर नको जेवूस, मीच तुला नाही वाढणार. बस अशीच. कट्टी. तुला साधा डेस्क लावता नाहीये? येतो, पण ह्या एवढ्या छोट्या जागेमध्ये कसं ऑर्गनाइज करायचं सगळं? ऍक्च्युली सर, आय एम रिअली सॉरी सर. सर, मी यांच्या वतीनं सॉरी म्हणते. ऍक्च्युली त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलंच नाही. त्यांनी काहीतरी वेगळंच सांगितलं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं, जे तुम्ही ऐकलं ते त्यांना नव्हतं सांगायचं. त्यांच्या मनात काही वेगळंच आहे जे त्यांनी सांगितलंच नाही. रिक्षा, रिक्षा, रिक्षा. ओके, एकेकाचं लक असतं. ये 100 और 27. साध्या नोटा मोजता येत नाही तुला? तुझ्याहून चांगला हिशोब तर परी करत. पाणी पी. दादा, पटकन एक उकडलेला बटाटा आणा. तू तो बटाटा खा, तुला बरं वाटेल. काही गोड खायचंय?